नमस्कार, मी तुमचा वास्तुमित्र अस्तित्व वास्तूमध्ये तुमचं स्वागत करतो. आज आपण एका ठिकाणी 1-1.5 महिन्यापूर्वी वास्तूसाठी व्हिजिट केली होती. त्यांना काही उपाय सुचवले. त्या उपायानुसार त्या कुटुंबाने त्यांच्या घरामध्ये काही बदल घडवून आणले. त्या बदलामुळे त्यांना आज आपण रिव्ह्यू घेण्यासाठी इथे आलो की त्यांना काय फरक जाणवला, काय नाही जाणवलं, ते आपण आज त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहे. त्यापूर्वी आपण एकदा त्यांच्या घराची पूर्ण माहिती करून घेऊ की आपण घरामध्ये काय काय बदल केले, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण घरात उपाय सुचवले. तर आपण आता जाऊया घरामध्ये. हे आहे त्यांचं प्रवेशद्वार. प्रथमतः आपण ईशान्येकडे जाऊया. ज्यावेळेस आपण वास्तूसाठी इथे आलो होतो त्यावेळेस हा जो रूम होता, या रूम मध्ये त्यांचा बेडरूम होता. तर आपण हा ईशान्येला असल्यामुळे हा बेडरूम आपण त्यांना बदलायला सांगितला. त्यांचा जो देवघराचा देवारा होता तो नैऋत्येत होता. आपण नैऋत्य दिशेतून देवघर इथे आणलं ईशान्येमध्ये, आणि त्यांचा जो बेडरूम होता तो बेडरूम आपण नैऋत्य दिशेला शिफ्ट केला. त्यानंतर त्यांचं पश्चिम दिशेला टॉयलेट बाथरूम होतं. आपण तिथे पण त्यांना उपाय दिला, कारण पश्चिम दिशा ही मॅनिफेस्टेशनची दिशा असते आणि मॅनिफेस्टेशनसाठी टॉयलेट ही खूप मोठी अडचण ठरते. त्यामुळे आपण तिथं टॉयलेटच्या तिन्ही बाजूला लोखंडाची पट्टी टाकून त्याचाही आपण उपाय केला. त्याचप्रमाणे आपण त्यांचे बेडरूम जे होते, तर घरातले 2 व्यक्ती आहे, त्या दोघांचे बेडरूम आपण नैऋत्य दिशा आणि दक्षिण दिशेला आपण दोघंही बेडरूम शिफ्ट केलेले आहे. तसंच हा त्यांचा किचन जो आहे तो आग्नेय दिशेचा किचन आहे. तर आग्नेय दिशेच्या किचन मध्ये काळा कलर बऱ्यापैकी होता, तर आपण त्याला ग्रीन केलेला आहे. तसंच जी ही कडाप्याची रॅक दिसते हिलाही काळा कलर होता, त्यासाठी आपण त्यांना तो रॅकचा कलर बदलून तिथे पिवळा करायला सांगितला. तसंच दोघांचीही बेडरूम आपण नैऋत्य दिशा आणि दुसरी जी बेडरूम आहे ती पश्चिम दिशेमध्ये घेतली. त्यानंतर त्यांच्या घड्याळांची दिशा आपण ठरवून दिली. घड्याळ त्यांचे दक्षिणेला आणि पश्चिमेला होते, तर तोही उपाय आपण त्यांना सांगितला की घड्याळ आपण पूर्व दिशेला आणि उत्तर दिशेला लावायचं. आणि या घरामध्ये आल्यानंतर सर्वात मोठा जो प्रॉब्लेम होता तो म्हणजे आरोग्याशी संबंधित होता. त्याचं कारण मला असं दिसलं की आरोग्याशी संबंधित जे मेन कारण आहे ते म्हणजे त्यांची आग्नेय दिशेला असणारी बोरिंग. तर या दिशेला बोरिंग असल्यामुळे आपण त्या दिशेला आपण त्यांच्याकडून तांब्याची तार करून घेतली. आपण तांब्याची पट्टी वापरलेली आहे पूर्ण बोरिंगच्या अवतीभोवती. हा पूर्ण नैऋत्य आग्नेय कोपरा जो आहे इथे पूर्णपणे पाण्याचा वापर आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आग्नेय दिशेमध्ये जलतत्व अजिबात नको. आग्नेय दिशा ही अग्निदेवतेची आहे, आणि त्यात जलतत्व आलं तर मग दोघांचाही दोष आपल्याला लागतो आणि घरामध्ये आजारपण वाढण्याची शक्यता जास्त प्रमाणात होते. त्यांचा आता हळूहळू आपण जे उपाय केले त्यामुळे त्यांचा आजारपणही कमी झालंय. घरातल्या थोड्याशा कटकटींना पण थोडीशी सुधारणा वाटते. तर आपण जाऊया. आपण त्या घरातल्या जे कुटुंबातील सदस्य आहे त्या कुटुंबातील सदस्यांकडून माहिती करून घेऊ की त्यांना वास्तू केल्यानंतर कसा अनुभव आला आणि त्यांना वास्तू झाल्यानंतर काय वाटतं. आपण आता त्यांच्याकडे जाऊ, त्यांना विचारू त्यांना वास्तूचा अनुभव कसा वाटला, वास्तूचे उपाय केल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला. आपण त्यांच्याकडून त्या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. माझं नाव पूनम उशिरे. काही दिवसांपूर्वी निशांत दादांकडनं आम्ही वास्तूचं बघितलं, तर त्यांनी खूप बदल सांगितला बुवा. आम्ही ते पण केलं, तर त्याच्याने आम्हाला खूप फरक जाणवला. आमचं आजारपणही कमी झालं आणि बराच काहीतरी फरक जाणवला आम्हाला त्याच्यात. श्री स्वामी.